तर भाजपकडून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। उमेदवारीसाठी केशव उपाध्यायांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यामध्ये त्यांचं नाव न आल्यानं केशव उपाध्यांनी सोशल मीडियावरती त्यांना ट्रोल केलं गेलेलं आहे। ट्रोलर्सना उपाध्यांनी ट्विट करत चांगलंच सुनावलं देखील आहे। आपण बघूया त्यांनी ट्विट नेमकं काय केलेलं आहे। 25-30 वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे काय कोण कधी काय होणार याचा कधीही विचार केला नव्हता। संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही हीच खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका आणि तीच भूमिका आजही कायम आहे। परवा संध्याकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले। हे सर्व सहकारीच आहेत, त्यामुळे मनापासून आनंद झाला। सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन। बाकी मला ट्रोल करण्यात, सतरंज उचले म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतोय तो त्यांनी जरूर घ्यावा।